God is not in eating and drinking. कारण देवाचं राज्य खाणे पिण्यामध्ये नाही आहे. But righteousness, पण नीतिमत्व, peace, शांती and joy in the Holy Ghost. आणि मग पवित्र आत्म्याच्या द्वारे जो मिळणारा आनंद त्यात ते आहे. Day-to-day life we face a lot of trials, tribulation, problem we face. आणि मग पुष्कळ रोजच्या जीवनामध्ये आम्ही अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं. Count it all joy when you go through different trials. That's what James 1:2 says. आणि मग याकोब याचा पहिला अध्याय पत्राचा पहिला अध्याय दुसऱ्या वचनामध्ये सांगितलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही अनेक नाना प्रकारच्या समस्यांना ज्यावेळेस तुम्ही सामोरे जाता त्यावेळेस प्रभूमध्ये तुम्ही आनंदच माना. And how it is possible? आणि मग हे कसे शक्य आहे? When we are going through the problem, still we can rejoice. Is it possible? आणि मग ज्यावेळेस आम्ही खरंच समस्येमधून जात आहे, आम्ही वेदना सहन करत आहे आणि त्यामध्ये आनंद करणं कसं शक्य आहे? In human strength, in understanding, it is not possible. आणि मानवी स्वभावामध्ये आमच्या मानवी विश्वासामध्ये हे अशक्य आहे. But through the Holy Spirit, it is possible. पण पवित्र आत्म्याच्या द्वारे हे शक्य आहे. Turn with me to Gospel of John, chapter 14, verse 26. आणि योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 26वा वचन. Gospel of John, chapter 14, verse 26. Already we have read this. There are so many things we learn, saw from the scripture, we learn from that. What is the meaning of the Comforter? आणि पुष्कळशा गोष्टी आपण या वचनामधून आपण पाहिलेल्या आहे की पवित्र आत्मा जो आमचा कैवारी म्हणून आमच्यासाठी आलेला आहे. Now the Comforter, the Holy Spirit, 26 verses, Gospel of John, chapter 14, verse 26. But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father has sent in my name, He shall teach you all things, and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवी आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. You know, best professor, best teacher. Who is the best teacher in the universe? You know that. आणि संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वात उत्तम शिक्षक असा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? That is Holy Spirit. आणि तो म्हणजे पवित्र आत्मा. When I came to the Lord in 1985, आणि ज्यावेळेस मी प्रभूमध्ये आलो 85 ला, and I was growing and studying, meditating the word of the Lord. आणि मी प्रभूमध्ये वाढत होतो, वचनावरती मनन करत होतो. And I will never forget Howard Madam, that she was a missionary in Mission Hospital. आणि मी त्या मॅमना कधी विसरणार नाही. मिशन हॉस्पिटलमध्ये होत्या. And she did ask me that because she saw the enthusiasm and the dedication and commitment to the Lord, and as I was growing and actively involved in the ministry activities. आणि मग त्यांनी माझं जीवन त्या मला पाहत होत्या. लहान वयामध्ये मी प्रभूमध्ये वाढत होतो. जो जोश जो आवेश माझ्यामध्ये होता आणि त्या सेवेच्या कार्यामध्ये मी तत्पर असायचो. She did ask me in those days, would you like to go for the Bible college? आणि मग त्यांनी मला विचारलं की तुला बायबल कॉलेजला जायला आवडेल का? And somehow I don't know, but I did not go. पण मला माहित नाही का पण मी गेलो नाही. There is one reason for that, which in those days nobody encouraged to go for any theological colleges. आणि मग पहिल्या त्या काळामध्ये पहिलीची हे होती की त्या काळामध्ये कोणी प्रोत्साहित करत नव्हतं की त्या थिओलॉजी कॉलेजला जाण्यासाठी. In Pune, UBS in those days, the testimony was not that good in those days. Because a lot of Manipur and Mizoram people were coming, they were like addicted and smoking in the Bible college, then that testimony was not good and it didn't encourage us. आणि मग कोणी ह्यासाठी पण प्रोत्साहित करत होतं की त्या काळामध्ये जे कॉलेज होतं पुण्यामध्ये तर पुष्कळशा वेगवेगळ्या भागामधून लोक तिथे यायचे आणि काही लोक व्यसनाधीन असायचे आणि त्यांची जी साक्ष होती तितकी चांगली नव्हती. So many would go there for studies and become addicted. आणि पुष्कळ लोक त्या सेवेसाठी अभ्यासाचा
ceremony was in Chennai, so it was very far, so nobody could think to go there so far. आणि मग दुसरं जे होतं ते चेन्नईला होतं आणि ते खूप लांब होतं, पण त्यामुळे कोणी तिथं जाण्याचा फारसा विचार नाही But केला. I tell you, as I was growing, and God took me in '93 to Mumbai, you know, through many conferences, many trainings, God blessed me, taught me through the word of the Lord. आणि मग जसं मी वाढत होतो तसं प्रभू मला प्रार्थनाला मुंबईला घेऊन गेला. वेगवेगळ्या सभेमधून वेगवेगळ्या शिक्षणामधून पुष्कळशा गोष्टी मी शिकलो. Even of course in '91 also I did youth with a mission training, 6 months training. आणि मिशन बरोबर मी काही दिवसांचं ट्रेनिंग घेतलं होतं. That has really blessed me, inspired me, and helped me to grow in the Lord. आणि ते सुद्धा ट्रेनिंग माझ्यासाठी खूप आशीर्वादित झालं, प्रोत्साहित करण्यासाठी की प्रभूमध्ये वाढण्यासाठी. How did I grow? How did I come to the stage where I am today? आणि मग आज जिथं मी आहे तिथं मी कसा आलो, कसा मी वाढलो. But I had somehow deep desire in my heart. पण माझ्या अंतःकरणामध्ये खोलवर एक माझी इच्छा होती That I wanted to complete BTH. आणि मला BTH कंप्लीट करायचं होतं. And God wonderfully made a way for me. आणि देवाने एक अद्भुत रीतीने माझ्यासाठी मार्ग रिकामा केला. God called us back from Mumbai to Miraj. आणि प्रभू मला मुंबईवरून मिरजेला घेऊन आला. And as we came back, the Bible college started in Miraj. आणि जसं आम्ही परत आलो, बायबल कॉलेज इथं मिरजेत सुरू झालं. In our building, the Agape Bible College started, and I tell you, it was one of the best in my life. I saw the teachings were so good. आणि आमच्याच बिल्डिंगमध्ये याच ठिकाणी ते सुरू झालं आणि मला सांगितलं की अद्भुत आणि खूप चांगलं उत्तम असं शिक्षण देणारं ते कॉलेज होतं. All of them were not just educated people or just theological knowledge, but they all were filled with the Spirit, and practically they all were involved in the ministry. आणि फक्त जे काही शिकवणारे ते बुद्धिजीवी फक्त नव्हते किंवा त्यांनी अभ्यास थिओलॉजिकल केला तर असंच नाही, तर त्यांचा अभ्यास होता, ते सेवेमध्ये होते आणि कॉलेजमध्ये शिक्षण पण देत होते. And God helped me to study the BTH. आणि मला देवाने सहाय्य केलं की BTH कंप्लीट करण्यासाठी. But I tell you, above all that, you know, it helped me. It is the only Holy Spirit, the scripture says, it will teach us and it will remind us. आणि मग मला असं वाटतं की या सर्वांपेक्षा फक्त पवित्र आत्मा आहे जो मला शिकवतो आणि जो मला पुन्हा आठवण करून देतो. There are so many testimonies I can tell you how in the ministry life that the time came that I had to really totally depend on the Holy Spirit. आणि माझ्या पुष्कळशा साक्षी आहे सेवेमध्ये ज्यावेळेस असं वेळ येते की त्यावेळेस मी पूर्णपणे पवित्र आत्म्यावरती अवलंबून असायचो. There was a time that, you know, when I was sharing the gospel to one of our friend family, and when we shared, they said everything what you are sharing, it is with us also, and we believe the same. आणि मग ज्यावेळेस एक वेळ अशी आली की ज्यावेळेस एका माझ्या मित्रपरिवाराला मी वचन सांगत होतो, सुवार्ता सांगत होतो आणि मग ज्यावेळेस मी सांगताना त्यांच्याकडून जो प्रतिसाद मला प्राप्त होत होता ते मला हेच म्हणत होते, जे काही तुम्ही आम्हाला सांगत आहात ते आमच्याही धर्मामध्ये आहे, आमच्याही धर्मग्रंथांमध्ये तेच आहे. I was glad. मी पूर्णपणे मला अंधकार होता, मला काहीच समजेना काय सांगायचं. But as we were talking, always I do that. I ask the Holy Spirit, Lord, you teach me. Tell me what should I speak to? आणि मग ज्यावेळेस आम्ही बोलत होतो मी नेहमी एक गोष्ट करतो की मी पवित्र आत्म्याशी बोलतो की प्रभू मला सहाय्य कर, मी काय बोलावं तू मला सांग. After I shared that they were sharing, we were interacting our thoughts. आणि मग ज्यावेळेस मी त्यांना सांगू लागलो तेही मला सांगायला लागले, आमच्या विचारांची देवाणघेवाण व्हायला लागली. But I'm a person that I listen from others also. आणि मग मी असा व्यक्ती आहे की मी इतरांचं सुद्धा ऐकून घेतो. So I was listening, but my ears were to the Holy Spirit. What Lord will tell me. आणि मग जरी मी त्यांचं ऐकत होतो पण माझे कान जे आहेत मी पवित्र आत्म्यावरती लावलेले होते की मला पवित्र आत्मा काय सांगत आहे. Very clearly God told me what to speak. आणि देवाने मला खूप स्पष्ट असं सांगितलं मी काय बोलावं. Holy Spirit guided me. आणि पवित्र आत्म्याने मला मार्गदर्शन केलं. And I spoke to that family. आणि मी त्या लोकांशी बोललो. They had any question or answer. आणि मग त्यानंतर मात्र
मात्र त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं काहीही उत्तर नव्हतं. It is not the head knowledge that will help to impact people. आणि हे माझं बुद्धी सामर्थ्य नाहीये की माझ्या बुद्धी सामर्थ्याने मी त्या गोष्टी करू शकतो. Unless Holy Spirit will help us or convince somebody, nobody will say that Jesus is Lord. आणि मग जोपर्यंत पवित्र आत्मा एखाद्याला सांगत नाही किंवा तिची खात्री पटवून देत नाही, तोपर्यंत कोणीच कबूल करत नाही की येशू हा प्रभू आहे. So Holy Spirit is the comforter. आणि मग पवित्र आत्मा हा आम्हाला आत्मविश्वास देणारा किंवा आमचं समाधान करणारा आहे. The comforter, कैवारी आत्मा. You know, the Lord has given us a comforter. आणि देवाने आम्हाला तो कैवारी दिलेला आहे. For what? कशासाठी? In all of our situation, He will teach us. आणि आमच्या सर्व परिस्थितीमध्ये तो आम्हाला शिकवेल. He's a comforter means He's a helper. आणि मग तो कैवारी म्हणजे तो आम्हाला सहाय्य करणारा सहाय्यभूत असा आहे. He is an advocate. He mediates for us. आणि मग तो आमचा एक वकील आहे, तो आमच्यासाठी मध्यस्थी करणारा आहे. He is there stand by all the time to help us in emergency. आणि आमच्या बरोबर आमच्या प्रत्येक अडचणीमध्ये प्रत्येक त्रासामध्ये तो आमच्या बरोबर उभा असा आहे. In the hospitals you see that there is a department called casualty. आणि मग हॉस्पिटलमध्ये एक विभाग असतो ज्याला आम्ही कॅज्युअल्टी म्हणतो. You know, immediately the patient comes, first they will take you to the casualty, so immediately the treatment will start there. आणि ज्या वेळेस एखादा पेशंट येतो, लगेच तत्परतेने सेवा देण्यासाठी त्यांना त्या कॅज्युअल्टीमध्ये घेऊन जातात आणि तिथं त्यांना ती सेवा दिली जाते. Then they will be shifted to the other department and deal with that department. आणि मग त्याच्यानंतर थोडा प्रथमोपचार त्यांना दिल्यानंतर त्या कुठं त्यांना पाठवायचं आहे तिथं त्याची रवानगी करण्यात. So Holy Spirit is a comfort. He is a companion with us. आणि मग तो पवित्र आत्मा आमचा कैवारी आहे, तो आमचा कळवळा देणारा असा आहे. He is a strengthener. तो आम्हाला ताकद देणारा आहे. So comforter what will do in all our situation. He will teach us. आणि मग कैवारी म्हणजे तो काय करतो, तर आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आम्हाला मार्गदर्शन करतो. In what, you know, and Holy Spirit will not just tell of His own things. आणि मग पवित्र आत्मा हा त्याचं स्वतःचं काही सांगत नाही. Whom the Father, 26 verses, but the comforter which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, He shall teach you all things. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. What सर्व काही, what everything, all things, what He will teach us. आणि मग तो काय शिकवेल, सर्व काही म्हणजे काय शिकवेल. He will not teach His own things. आणि तो आपल्या स्वतःचं काही शिकवणार He नाही. will teach us and He will bring to our understanding, our remembrance. He will remind us what the Lord has already spoken to us. आणि मग तो आम्हाला शिकवेल, जे तो ते मला आठवण करून देईल की जे देवानं आमच्याशी आधीच बोललेलं आहे. I even you know, Kirtan also, when we say exam we finish, then we get to testimonies that how God helps us. आणि पुष्कळशा गोष्टी आम्हाला आठवतात. इव्हन केतन सुद्धा त्याच्या अभ्यासामध्ये ज्यावेळेस तो सांगायचा, तर पुष्कळशा साक्षी आम्हाला आठवायची की कसं प्रभू आम्हाला सहाय्य करतो. If we look to the Old Testament, आणि जर मी जुन्या करारामध्ये पाहिलं, but there are, you know, scriptures are there very clear that how the Holy Spirit existed in the Old Testament. आणि मग Holy Spirit existed. आणि मग काही वचनं तिथं आहेत स्पष्ट अशी की जिथं पवित्र आत्म्याचं आम्हाला दर्शन घडतं. But we don't get to see that, we don't get to understand too much of the Holy Spirit. पण पुष्कळ त्या ह्याच्यामध्ये आम्हाला समजून येत नाही की तिथं पवित्र आत्म्याबद्दल फारसं काही नाही आहे. But in the New Testament you will see the work of the Holy Spirit. His name is mentioned. Everything is there. आणि मग पण नव्या करारामध्ये आम्ही पवित्र आत्म्याचं कार्य बघतो, त्याच्या नावाचा उल्लेख आम्ही बघतो, सर्व काही बघतो. So in the Old Testament we don't see much scripture on Holy Spirit. That doesn't mean that at that time the Holy Spirit was not active. आणि मग याचा जुन्या करारामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही किंवा त्याच्याबद्दल वचन नाही. याचा अर्थ असा नाही की पवित्र आत्मा त्या काळामध्ये कार्यरत नव्हता. But we don't, sometimes, you know, Holy Spirit is active in us,
but we don't realize it is the Holy Spirit work. आणि मग बऱ्याच वेळेला पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्यरत असतो, पण आपल्याला हे समजून येत नाही की हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. David also prayed, दावीद पण प्रार्थना करत होता, create in me a clean heart. आणि माझ्यामध्ये एक नवीन अंतःकरण निर्माण कर, शुद्ध अंतःकरण निर्माण Renew right spirit within me. कर, आणि नवा आत्मा माझ्यामध्ये घाल. Cast me not away from thy presence. आणि मला तुझ्या उपस्थितीमध्ये घालवून देऊ नकोस. Take not the Holy Spirit from me. आणि तुझा आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नकोस. Means the Holy Spirit was there in the Old Testament also. आणि याचाच अर्थ की त्या काळामध्ये सुद्धा पवित्र आत्मा कार्यरत होता. But we need to understand the work of the Holy Spirit. पण आम्हाला त्या पवित्र आत्म्याचं कार्य जे आहे ते समजून घ्यायला पाहिजे. The Holy Spirit, the David, he recognized and he understood and he prayed, take not the Holy Spirit from me. आणि मग ज्यावेळेस त्याला समजलं, कळलं की त्याची चूक आहे, त्यावेळेस तो प्रार्थना करत आहे की तुझ्या आत्म्याला माझ्याबद्दल काढून द्यावं. And when did he realize that? आणि कधी त्याला ते समजलं? When he quenched the Spirit, when the Spirit of the Lord was discouraged. आणि मग ज्यावेळेस त्याला पवित्र आत्म्याला खिन्न केलं, तो दुःखी झालेला होता. When we sin against God, the Holy Spirit is quenched. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाच्या विरुद्ध पाप करतो, त्यावेळेस तो आत्मा शांत होतो. Dear people of God, अशा प्रियानो, but Holy Spirit is there in us right from the birth till this moment. पण पवित्र आत्मा अगदी आमच्या जन्मापासून आतापर्यंत आमच्या बरोबर आहे. The only thing is at the side of us. आणि फक्त एकच गोष्ट तो आमच्या बाजूला उभा आहे. But when we welcome the Holy Spirit, He will come in us and dwell in us. आणि पण ज्यावेळेस आम्ही त्याचं स्वागत करतो, तो आमच्यामध्ये येतो आणि आमच्यामध्ये राहतो. That is what we call as the day of Pentecost of the baptism of the Holy Spirit. आणि मग तेच आम्ही बघतो की पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी पवित्र आत्म्याचा जो बप्तिस्मा त्या लोकांना झाला. You know, when the Holy Spirit comes in us, आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो, dwells in us, ज्यावेळेस आमच्यामध्ये राहतो, when He will come, कधी तो येईल? when we understand that our temple, our body is the temple of the Holy Spirit. ज्यावेळेस आम्ही हे समजून घेऊ की आमचं जे शरीर आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. पण This body is there, temple is there. आणि हे शरीर आहे, या मंदिर आहे, But no Holy Spirit. पण पवित्र आत्मा नाही. You understand? तुमच्या लक्षात येते का? Now when we realize that, oh, this body is the temple of the Holy Spirit, so we need to invite the Holy Spirit to come and take control of it. मग ज्यावेळेस आम्हाला कधी कळेल की हे शरीर हे आमचं मंदिर आहे, पण त्या मंदिरामध्ये आम्हाला त्या पवित्र आत्म्याला आम्हाला बोलवायला पाहिजे, त्याचं स्वागत करायला पाहिजे. So when the Holy Spirit comes in us, आणि ज्यावेळेस तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये, many things are there in our life which God doesn't like. आणि पुष्कळशा गोष्टी आमच्यामध्ये असतात जे देवाला आवडत नाही. People say in the world, no, you know, nobody can change people's character. आणि मग लोक जगामध्ये म्हणतात स्वभाव. कोणी लोकांचा स्वभाव आपल्याला बदलायला. Can we change anybody's character? आणि मग मराठीमध्ये म्हटलं जातं की स्वभावाला औषध नाही. But when the Holy Spirit comes, ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, God changes. ते बदलतो. Many people have got many habits, many character issues, problems, sinful nature is there. आणि मग पुष्कळशा लोकांच्यामध्ये काही सवयी असतात, पापाचे शरीराचे स्वभाव असतात. Before coming to the Lord, I have lot of things in my life. आणि प्रभूकडे येण्याच्या आधी माझ्यामध्ये सुद्धा पुष्कळशा गोष्टी होत्या. I did not remove those things. I did not clean myself. आणि मी स्वतःला शुद्ध केलेलं नाही किंवा मी त्या गोष्टी काढून टाकलेल्या नाही. It is known as a Holy Spirit. आणि तो पवित्र आत्मा आहे. So when we welcome that Holy Spirit into our life, आणि ज्यावेळेस मी त्या पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये पाचारण करतो, that Holy Spirit will come into our life, take control of it, and work in our life. आणि तो पवित्र आत्मा आमच्या जीवनावरती येतो, आमच्या जीवनाचा ताबा करतो आणि आमच्यावरती कार्य करायला लागतो. And then He will start teaching us if we listen to Him. आणि मग तो आम्हाला शिकवायला लागतो जर आम्ही त्याचा ऐकू लागलो तर. When we read the word of the Lord, we don't understand. आणि ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो आम्हाला समजत नाही. What do we do? आम्ही काय करायला पाहिजे? Ask the Holy Spirit. पवित्र आत्म्याला विचार, I don't understand. मला समजत नाहीये. How
learn to study the word of the Lord? आणि मग मी कसं वचनाचा अभ्यास करू, मी म्हणत कसं करू, How did I learn that? मी कसं शिकू? When I sat in the presence of the Lord, ज्यावेळेस मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलो waited on the Lord Spirit to lead me, teach me. आणि मी देवाची वाट पाहायला लागलो, पवित्र आत्म्याची वाट पाहायला लागलो की त्यानं मला शिकवावं. Turn with me to 1 John chapter 2. पहिले योहान याचा दुसरा अध्याय, 1 John chapter 2 verse actually 20 to 27, but we don't have time to read all that. We'll read 20 and just 27. आणि हे पहिले योहान याचा दुसरा अध्याय 20 से 27 पण आमच्याकडे इतका वेळ नाहीये. But ye have an unction, that is anointing from the Holy One, and ye know all things. Verse 20. जो पवित्र पुरुष, योहानाचं पहिलं, जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे. What happened? काय झालेलं आहे? The unction, the anointing has come upon us. आणि मग तो अभिषेक आमच्यावरती उतरून आलेला आहे. Jesus has anointed us. आणि येशूनं आम्हाला अभिषेक केलेला आहे. Jesus is the head and we are the member of the body. येशू हा मस्तक आहे आणि आम्ही त्याच्या शरीराचे अवयव आहोत. Jesus said, the Spirit of the Lord is upon me. आणि मग येशू म्हणतो की पवित्र देवाचा जो आत्मा आहे तो माझ्यावर आहे. So when the Holy Spirit has ascended on Jesus' life, आणि मग ज्यावेळेस तो पवित्र आत्मा येशूच्या शरीरामध्ये उतरून आला, you know, the anointing comes upon our life also through Jesus. आणि मग त्याच येशूच्या द्वारे तो अभिषेक आमच्यावरती देखील उतरून येतो. So know that it is the Lord who anoints us by His Holy Spirit. आणि म्हणून हे जाणून घ्या की देव जो आहे तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला अभिषेक करतो. And 26th verse says, but the anointing which ye have received of Him abideth in you, and ye need not that any man teach you, but as the same anointing teacheth you of all things, and is truth, and is no lie, and given as it hath taught you, ye shall abide in Him. आणि 27वा वचन असं सांगते की तुम्हाविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तो तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवतो. त्याप्रमाणे त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. Understand? But the anointing which ye have received of Him abideth in you. जे अभिषेक तुम्ही त्याच्याकडून स्वीकारता तो तुमच्यामध्ये राहतो. We need to understand that. आम्हाला हे समजून घेण्याची गरज That's why we need to pray for the anointing of the Holy Spirit. आणि म्हणून आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. The more hungry you are, the more God will fill you. आणि जितकं तुम्ही भुकेला असणार तितकं देव तुम्हाला भरणार आहे. More you are interested to have fellowship with the Holy Spirit, you will know Him more. आणि मग जितकं तुमची इच्छा असेल की तुम्हाला पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता करायची तितकं तुम्ही अधिक त्याला जाणून घ्या. The anointing which you have received of Him abideth in you, and ye need not that any man teach you. आणि मग जो अभिषेक तुम्हाला त्याच्याकडून प्राप्त होतो तो तुमच्यामध्ये राहील आणि मग तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाहीये. But as the same anointing teacheth you of all. आणि मग तेच अभिषेक जो आहे तो तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवेल. Dear people of God, आणि माझ्या प्रिय, no any college, no any theology, no doubt it helps a lot to understand. आणि मग कुठलं कॉलेज किंवा कुठलं थिओलॉजी का तर मी जरी पण यामध्ये शंका नाही की ते जर आम्ही केलं तर ते पुष्कळ गोष्टी आम्हाला समजण्यासाठी आम्हाला सहाय्यभूत होतात. You know, the scripture is very clear. This scripture is not written by man's head knowledge. आणि वचन खूप स्पष्ट आहे. हे वचन जे आहे मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून लिहिलं गेलेलं It नाही. is inspired by the Holy Spirit, and people, 40
Bible. आणि मग त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन 40 लोकांनी हे बायबल लिहिलेले आहे. One author, that is the Holy Spirit, which inspired people to write the book. आणि मुख्य लेखक जो आहे तो पवित्र आत्मा आहे ज्याने लोकांना प्रेरित केले हे लिहिण्यासाठी. And when we read, we need the Holy Spirit to understand because He is the author. आणि मग ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला त्या पवित्र आत्म्याची आवश्यकता भासते कारण तोच तर खरा लेखक आहे. So when we read, when we ask Holy Spirit, He will explain us because He has written, He knows it what it is. आणि मग ज्यावेळेस आम्ही लिहितो वाचतो तर ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला विचारतो तो आम्हाला त्याचं स्पष्टीकरण देतो कारण त्यानंच तर ते लिहिलेलं त्याला माहिती आहे काय आहे. But Holy Spirit is not here to tell about Himself. पण पवित्र आत्मा हे स्वतःविषयी सांगण्यासाठी इथं नाहीये. He will remind us of what the Lord has told us already. आणि मग तो आम्हाला आमची आठवण करून देतो की देवाने मला आधीच काय सांगितलेलं आहे. So dear people of God, माझ्या प्रिय, I tell you, no doubt God teaches us when we come in the conference, when we come to church in the Bible study in house group, we do learn the word of the Lord. आणि मी ज्यावेळेस आम्ही सभेला जातो, कॉन्फरन्सला जातो किंवा कॉलेजला जातो त्यावेळेस पुष्कळशा गोष्टी आम्ही प्रभूचं शिकतो. But anybody who is coming to the house group or in the church, the pastor or any conference, know that it is not the man, but God, the Holy Spirit, speaks through him. Praise the Lord. आणि जरी कोणी तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही कॉन्फरन्सला जाता जिथं तो वक्ता असतो किंवा हाऊस ग्रुप घेण्यासाठी ज्यावेळेस तुमच्या घरी कोणी येतं, पाळत वर्ग कोणी येतात, तर एक गोष्ट लक्षात घ्या की तो मनुष्य स्वतःच्या बुद्धीने तुम्हाला शिकवत नाही, तर तो पवित्र आत्म्याच्या हातामध्ये तो माध्यम आहे आणि पवित्र आत्मा तुम्हाला शिकवत आहे. It is the God who teaches us and uses him as an instrument. देव आहे जो त्याचा एक माध्यम म्हणून आपला उपयोग करून देतो. Dear people of God, we need to understand it is the grace of God, it's the love of God. आणि माझ्या प्रियानो आम्हाला हे समजून घ्यायची गरज आहे की ही देवाची कृपा आहे, हे देवाचं प्रेम आहे. That He uses us like you and me. He chooses us and lifts us up and appoints us to do His work. आणि मग ही आपल्यावर त्याची कृपा आहे की तो आपला उपयोग करतो, तो आमची निवड करतो, आम्हाला नियुक्त करतो आणि त्याच्या कार्यासाठी उपयोगामध्ये आणतो. You know, the world which whom despises and thrown away, God chooses them. आणि मग ज्या लोक तुच्छ मानून फेकून देतात, तुच्छ लेखतात, लोक देव त्यांनाच उचलतो आणि देव त्यांचा उपयोग करतो. Hopeless. I lived a hopeless life. No hope. No. I didn't want to live. आणि मी सुद्धा एक आशाहीन जीवन जगलो. मला जगण्याची इच्छा नव्हती. I just wanted to finish up my life. आणि मला फक्त माझं जीवन संपवायची इच्छा होती. But God chose me. आणि देवाने माझी निवड I never imagined that one day I'll be standing here and teaching the word of the Lord. आणि मग मी कधी अशी कल्पना केली नव्हती एके दिवशी मी इथं उभं राहीन आणि देवाच्या वचनाची सेवा करेन. But one thing I did was I acknowledged the Lord. I welcomed Him to my life as the Lord of my life. आणि एक गोष्ट मात्र मी केली ती म्हणजे मी माझ्या प्रभूला ओळखलं आणि मी त्याला माझ्या जीवनामध्ये स्वीकारलं, माझ्या जीवनामध्ये त्याचं स्वागत केलं. I understand the word of the Lord, then I welcome the Holy Spirit. आणि ज्यावेळेस मी देवाच्या वचनाचा मी समजलो त्यावेळेस मी पवित्र आत्म्याचं स्वागत केलं. We waited in the presence of the Lord. आणि त्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रभूची वाट पाहतो. Dear people of God, माझ्या प्रियानो, for this anointing, आणि ह्या अभिषेकासाठी we need not any appointment and we did not need any kind of meeting or gathering to receive the Holy Spirit. आणि मग त्याच्यासाठी आम्हाला कुठल्या एका सभेची वाट पाहायची गरज नाही, कुणाच्या नियुक्तीची गरज नाही आहे. But God has His own ways to manifest in our life. आणि मग देव नेहमीच आम्हाला त्याच्या जीवनाच्या वर्षी आपल्याला प्रकट करत राहतो. Only thing if we are hungry, if we open our heart before the Lord. पण एक गोष्ट फक्त आहे की जर आम्ही भुकेलो असतो, आम्ही आमचं अंतःकरण देवासमोर मोकळं केलं, उघडं केलं, and if we cry out to the Holy Spirit to come into our life, आणि जर आम्ही त्या प्रभूच्या आपल्याला आम्ही ओरड दिली की ये माझ्या जीवनामध्ये, the Holy Spirit will come into us. पवित्र आत्मा आमच्यामध्ये येईल. And He will, when we wait upon the Lord, He will teach us the word of the Lord. आणि मग चाळीस आम्ही प्रभूची वाट पाहणार आहे, तो आम्हाला प्रभूच्या वचनाचा शिकवण देणार आहे. 1 Corinthians chapter 2. आणि पहिले करिन्थीचा 2 अध्याय
verse 10. आणि 10वं वचन. Very clearly it says, 1 Corinthians chapter 2 verse 10. But God hath revealed them unto us by His Spirit. For the Spirit searcheth all things, the deep things of God. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतो. Who revealed? आणि कोण शोध घेतो? Who revealed? आणि कोण प्रकट करतो आपल्याला? God hath revealed them unto us आणि देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला प्रकट करतो. by His Spirit. त्याच्या आत्म्याच्या We द्वारे. need to understand this. आणि आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. When we understand this and when we ask the Holy Spirit, आणि ज्यावेळेस आम्ही हे समजून घेतो आणि आम्ही पवित्र आत्म्याला विचारतो, Holy Spirit is there to teach us. आणि मग पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करायला आणि शिकवण द्यायला तयार आहे. Gospel of John chapter 16 योहान शुभवर्तमानाचा 16वा अध्याय verse 30. आणि 13वा वचन. How we eat when He, the Spirit of truth, is come, He will guide you into all truth. For He shall not speak of Himself, but whosoever He shall hear, that shall He speak, and He will show you things to come. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टींविषयी तुम्हाला कळवेल. Many times in the life we don't know what to do, what decision to take. आणि पुष्कळ वेळा जीवनामध्ये आपल्याला समजत नाही की काय करायचं, काय निर्णय घ्यायचा. But when we ask the Holy Spirit, He is there to guide us and to teach us. आणि पण ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला विचारतो, तो आपल्याला शिकवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असतो. He will guide you into all truth. आणि मग तो आम्हाला सत्यामध्ये चालवेल. Dear people of God, माझ्या प्रियानो, when we grow, we are growing in the Lord. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये वाढतो, Spiritually, we are babes in Christ. आणि मग आत्म्यामध्ये आम्ही ख्रिस्तामध्ये एक लहान लेकरासमान असतो. When we are growing, we sometimes we don't understand. आणि मग ज्यावेळेस आम्ही वाढत असतो, कधी कधी आपल्याला समजत नाही. We don't get confused. आणि मग आम्हाला गोंधळून जायची गरज नाही. Because always there will be two voices will be speaking to us. आणि मग नेहमी दोन आवाज जे आमच्याशी बोलत राहतात. One is the evil spirit also is there, will be telling us what to do. आणि मग तो सैतानाचा आत्मा सुद्धा असतो, जो मला काही करण्यासाठी सांगत असतो. Initially we will get confused, we will little bit don't understand. आणि मग सुरुवातीला आम्ही गोंधळून जातो, काही गोष्टी आम्हाला समजत नाही. But when we grow, when we learn, we spend time with the Holy Spirit. पण ज्यावेळेस आम्ही वाढतो, आम्ही शिकतो, आम्ही पवित्र आत्म्यामध्ये वेळ घालवतो, He will guide you into all truth. आणि मग तो आम्हाला सर्व सत्यामध्ये तो आम्हाला चालवेल. You know, Satan don't underestimate him. आणि मग सैतानाला आम्ही हलक्याने घेऊ नका. How did he test Jesus? आणि कशा प्रकारे त्यांनी येशूची परीक्षा घेतली? In the scripture. त्याला वचनाच्या द्वारे त्याची परीक्षा For घेतली. it is written. हे लिहिलेलं आहे. Sometimes Satan confuses us. आणि मग कधी कधी तो सैतान आम्हाला देखील गोंधळात घालतो. Something I remember my past youth life. When I came to the Lord, I was growing. आणि मग काही गोष्टी मला आठवल्या, त्यावेळेस मी तरुणपणामध्ये त्यावेळेस मी वाढत होतो. Sometimes we, like a lucky draw we do. Lord, speak to me. आणि कधी कधी लकी ड्रॉ सारखं आम्ही अशा प्रकारे वचन काढतो आणि प्रभू माझ्याशी बोल म्हणून ते वचन आम्ही काढतो. What you have decided, don't delay. आणि म्हणजे तुम्ही ठरवलेलं आहे ते दुसरं टाकू नको. Oh, this is not good. आणि हे वचन टाकू नको. Lord, speak to me. देवा माझ्याशी बोल. What you heard, do it immediately. आणि म्हणजे तुम्ही ऐकता ते लगेच करता. Next time again we open. आणि पुन्हा मी करतो. We hear Judas hanged himself. आणि बा मी बघतो की यहुदानं स्वतःला फाशी लावून घेतली. The bus down. You know, sometimes we try to test God like this.
पण माझ्या प्रियानं I too did mistakes initially. आणि सुरुवातीला मी सुद्धा अशा चुका केलेल्या. I heard, but it was not the voice of the Lord. आणि मी ते ऐकलं, पण देवाचा आवाज होता. Maybe personally I can share my testimony that with confidently I can share, but not here like this. पण मी ते साक्षी सांगू शकणार नाही. हा, पर्सनली तुम्हाला त्या गोष्टी सांगू शकते. How I was led by the evil spirit, not the Holy Spirit. आणि मग कसं त्या सैतानाच्या आत्म्याद्वारे मला चालवलं जातं. But when we are playing a kite, sometimes we lose the thread. आणि कधी ज्यावेळेस मी पतंग उडवतो त्यावेळेस कधी मी ढील देत होता पतंगाला. God let me go for some time. आणि मग काही वेळ तेवढंच तर मला थोडी ढील दिली. After some time, it took hold of me. आणि मग नंतर पुन्हा तो ती दोरी ताणायला लागला. When I go, I said, "Arey, what I'm doing?" आणि मग असं समजलं मी काय करायचं. But initially, सुरुवातीला I went to my friends. आणि मी माझ्या मित्रांकडे जायचो. See, Lord has spoken to me. आणि मी मला देव बोललेला आहे. But after when, which Lord spoke? नंतर कळलं की कुठला देव बोललेला आहे. So be careful in that area. ह्या गोष्टींमध्ये How do we get to know the Holy Spirit? कसं तुम्ही पवित्र आत्म्याला समजू शकता? Sit in the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये बसा. See, when we ask the Holy Spirit, is there with us? ज्यावेळेस मी देवाला विचारतो त्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या बरोबर असतो. That doesn't mean He will come and He will go again. आणि याचा अर्थ असा नाही की तो येईल आणि पुन्हा निघून जाईल. Why do we sing song, Holy Spirit, welcome, Holy Spirit? आणि मग का आम्ही ती गीत गातो की ये पवित्र आत्मा पवित्र आत्मा. Not that the Holy Spirit is gone, now we will invite Him back again. आणि मग आता पवित्र आत्मा निघून गेलेला आहे, परत पवित्र आत्मा येतो याच्यासाठी नाही. It is we have forgotten the Holy Spirit. We need to remind ourselves and we need to ask the Holy Spirit to come again and take control of our mind and body. हे आपण असतो जे आपण विसरून गेलेलो असतो की पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे हे आपण स्वतःला आठवण करून देण्यासाठी आणि पवित्र आत्म्याला सांगण्यासाठी की माझा ताबा तू घे आणि मला त्या शुद्धीवरती आण की तू माझ्या बरोबर आहेस, माझ्यामध्ये आहेस. And when we spend more and more in the presence of the Lord, आणि ज्यावेळेस आम्ही अधिक आणि अधिक प्रभूच्या उपस्थितीमध्ये यायला लागतो. as already I have encouraged now by God's grace, God has led us into every day we have been from Monday to Saturday we are fasting, praying as a family. आणि मग प्रभूने आपल्याला जसं आपल्याला चालवत आहे की दररोज आपण सोमवार ते शनिवारपर्यंत आपण उपवास आणि प्रार्थना करत आहे परिवार या नात्यानं. So there as a family, Lord has given you the day. आणि मग परिवार या नात्यानं तो दिवस देवाने तुम्हाला दिलेला आहे. Spend time with the Lord in prayer, meditating the word of the Lord. आणि मग देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवा, देवाच्या वचनावरती मनन करा. Sing song unto the Lord, welcome the Holy Spirit into your life. आणि मग पवित्र आत्म्याची गीतं गा, त्याला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रित करा. Allow the Holy Spirit to come into your life. आणि तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला येण्यासाठी परवानगी द्या. I tell you, मला सांगू द्या. in the worship instrument is one of the part of the worship. आणि मग त्या आराधना करत असताना वाद्य जे आहे त्याचा आराधनेचा एक भाग आहे. There is a big teaching on that, but just one thing I want to share. आणि पुष्कळ मोठं शिक्षण आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगू द्या. The spirit was torturing King Saul. आणि मग जो किंग शाऊल होता त्याला आत्मा जो आहे तो त्रास देत होता, अशुद्ध आत्मा त्रास देत होता. So David was invited. आणि म्हणून दावीदाला बोलवण्यात आलं. And David used to sing before the Lord and worship the Lord with the strings instrument. आणि मग तो दशतंतू वाद्य वाजवून तो देवाच्या समक्ष गीत गायचा, आराधना करायचा. And the torturing spirit would leave him and go. आणि मग तो शाऊलाला जो अशुद्ध आत्मा आहे तो निघून जायचा. So when we sit in the presence of the Lord, म्हणून ज्यावेळेस मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतो. I want to encourage. That's why always I encourage. आणि म्हणून तुम्हाला नेहमीच उत्तेजित करत असतो. It helps us a lot in spending time with the Lord. आणि ते आपल्याला खूप सहाय्य करतं ज्यावेळेस मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसण्यासाठी. I did not learn to so that I will play and show how beautiful, how best I can play. आणि मग ह्यासाठी मी शिकलेले की बघा किती छान मी वाजवतो, किती चांगलं वाजवतोय. But I enjoy more in the presence of the Lord than here. आणि मग मी
वाक्य आहे, ज्यावेळेस मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये एकटा बसले इथं आनंद घेण्यापेक्षा तिथं मी जास्त आनंद घेतो. Because I enjoy, I get lost with the instrument. I keep on playing, worshiping the Lord. I feel the presence of the Lord more and more. आणि तर मी ज्यावेळेस मी जणू काही ते वाद्य वाजवून देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो, मी जणू त्यामध्ये हरवून जातो आणि अधिक त्याची स्तुती करायला लागतो. When we worship God with the string instruments, I tell you, the anointing presence of the Lord comes. आणि मग ज्यावेळेस आम्ही वाद्य वाजवून आम्ही त्याची आराधना करतो, मला सांगू द्या, त्यावेळेस त्याचा आत्मा आमच्यामध्ये येतो. Yesterday we went to Kolhapur. Brother Praveen was there. He went and told that brother, Pastor Samuel, that there was an anointing upon his life in the time of worship. आणि मग काल ज्यावेळेस मी कोल्हापूरला गेलो, प्रवीण आमच्या बरोबर होते. त्यांनी स्वतः जाऊन त्या पासून सांगितलं की तुमच्यावरती त्या अभिषेकाचा आम्हाला जाणीव होत आहे. When we worship God, you know, the presence of God comes. ज्यावेळेस आम्ही आराधना करतो, देवाची उपस्थिती आमच्यामध्ये उतरून येते. And when we are in the presence of the Lord, आणि ज्यावेळेस आम्ही त्या उपस्थितीमध्ये, when we wait upon the Lord, ज्यावेळेस आम्ही देवाची वाट पाहतो, He will teach us and guide us into all truth. आणि तो आम्हाला सर्व जे सत्य आहे तो आम्हाला प्रकट करतो, तो आम्हाला शिकवतो. Next point. दुसरा मुद्दा, The Holy Spirit will guide us into all truth. आणि सर्व सत्याचा प्रकट तो शिक्षण तो आम्हाला पवित्र We आत्मा saw the Holy Spirit will teach us. आणि त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. Acts 16, chapter 6 and 7. आणि प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय आणि 6 and 7. 6 आणि 7 वचन. Now you'll be a little surprised to know when we read the scripture. आणि मग ज्यावेळेस तुम्ही वचन बघणार आहे तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. Now when Acts of Apostles chapter 16 verse 6 and 7. Now when they had gone throughout the Phrygia and the region of Galatia and were forbidden of the Holy Ghost to preach the word in Asia. After they were come to Mysia, they essayed to go into Bithynia, but Spirit suffered them not. प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय 6 आणि 7 वचन. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्याला पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर पतुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. He guides us. आणि तो आम्हाला मार्गदर्शन करतो. Sometimes, you know, it's a danger ahead of us. आणि मग कधी कधी पुन्हा आमच्यासाठी काहीतरी धोकादायक असतं. The Holy Spirit is there, very clearly He guides. आणि मग पवित्र आत्मा आम्हाला खूप स्पष्टपणे सांगतो. Many times in this car business, and you know, sometimes we have felt, that I felt that we should not go for the specific trips. आणि जसं माझा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे, पण माहिती तर कधी कधी मला वाटतं की काही ठराविक ठिकाणी आम्हाला जायची इच्छा होत नाही, मला जावं वाटत नाही. We don't go. जात नाही. You know, the Spirit of the Lord is there to guide us in all our situations. आमच्या सर्व परिस्थितीमध्ये पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करावयास तत्पर असतो. So many things in business life also we have taken decision. आणि पुष्कळशा व्यवसायाच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही काही निर्णय घेतले, But we have not lacked anything. पण आम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता नाही आहे. So Holy Spirit, sometimes, you know, some people we are too quick to speak. आणि काही लोक बोलण्यास खूप तत्पर असतात. But the scripture very clearly says, be quick to listen. पण वचन आम्हाला खूप स्पष्ट सांगतं, ऐकण्यास तत्पर असा, Slow to speak. आणि बोलण्यास धीमे असा. But we are exactly opposite of that. नाही, आम्ही अगदी त्याच्या उलट करतो. We
talk, we don't listen from people. आणि आम्ही बोलतो अधिक आम्ही लोकांकडून ऐकत नाही. Sometimes Holy Spirit tells us to be quiet. मग पवित्र आत्मा कधी कधी आम्हाला सांगत असतो शांत हो. Yesterday also we went. आणि काल सुद्धा आम्ही गेलो. One of our pastors' mother-in-law went to be with the Lord. आणि एक जे पाळक आहे त्यांच्या जे सासूबाई आहेत त्या प्रभूमध्ये गेल्या. She was in the Lord, very strong. She was praying for the servants of the Lord. For me also, she was always praying. आणि मग त्या प्रभूच्या सेवकांसाठी प्रार्थना करत असायच्या. प्रभूमध्ये होत्या त्या माझ्यासाठी सुद्धा त्या प्रार्थना करायच्या. So another pastor was there and he was speaking to the family. आणि आणखी एक पाळक होते ते त्या परिवाराशी बोलत होते. But I was getting, it was coming to speak. आणि मग माझ्या मनामध्ये पण अशा उतरा फुटत होत्या की मी पण बोलावं. Of course it was the word of the Lord, not something else, my own knowledge. आणि मग माझं काही स्वतःचं बुद्धी चातुर्य नव्हतं पण देवाचं वचन मला सांगायचं होतं. But then I felt very strongly to shut my mouth. आणि तिथे मला खूप गांभीर्याने लागलं की शांत बसावं. There is a time to speak. God leads us and guides us. आणि मग बोलण्याचा सुद्धा एक वेळ असतो. प्रभू आपल्याला शिकवतो, मार्गदर्शन करतो. So after everything he finished and he told me to share the word. आणि मग सर्व काही संपल्यानंतर त्यांनी मला सांगितलं वचनाचं. Then I thought of that. Like if I would have spoken before, if in haste, if I would have spoken before, आणि मग ते साक्ष देण्यासाठी जर मी आधीच बोललो असतो, then I think I would have lost something what Lord had kept for. आणि मग कदाचित जे देवाने माझ्यासाठी ठेवलेलं होतं ते मी गमावून बसलो असतो. But when I saw, I waited. I just kept quiet, allowed the Holy Spirit to continue the work. आणि मग ज्यावेळेस मी पाहिलं की मी थांबलो आणि देवाच्या कार्याला पवित्र आत्म्याचं कार्य होऊ दिलं. Then when time came, I spoke. आणि ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस मी I बोललो. felt the strong spirit of the Lord upon my life. आणि मग मी माझ्या जीवनावरती पवित्र आत्म्याचा अनुभव घेतला. As I said, many times when I speak to people, we are habituated that we speak, we tell about ourselves. आणि मग कदाचित आम्हाला सवय झालेली असते की बोलतो आणि बोलतच राहतो. We don't have habit of listening. आम्हाला ऐकण्याची सवय नसते. Some people are too aggressive in speaking. आणि मग काही लोक अगदी बोलण्यामध्ये फार They are very smart. आवेशी असतात. We are trying to say something also, they will overlap on that and they will continue. आणि जर आम्ही काही सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर पण ते हवी होऊन ते पुढे चालू होतात. But dear people of God, माझ्या प्रिय, but I have learned in my life. मी माझ्या जीवनामध्ये शिकलो आहे. When Holy Spirit guides me, I just always depend upon the Holy ज्यावेळेस Spirit. पवित्र आत्मा मला शिकवतो त्यावेळेस मी नेहमी देवावर अवलंबून राहतो. He will guide us. तो आम्हाला मार्गदर्शन करेल. When these apostles went for the ministry, आणि ज्यावेळेस हे प्रेषित पाऊल जे आहे ते सेवेसाठी गेलेले आहेत. Holy Spirit forbidden them not to preach the word of God in Assyria. आणि मग देवाच्या आत्म्याने त्यांना त्या मोसेजवळून त्यांना जाऊ दिलं नाही किंवा त्यांना वचन सांगू दिलं नाही. Sometimes when the Holy Spirit tells us not to speak, better not to speak. आणि मग ज्यावेळेस पवित्र आत्मा एखाद्या वेळेस आम्हाला सांगतो की बोलू नकोस तर नाही बोललेलं पाहिजे. Sometimes we think, if I don't speak, that we will insult our. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण बोललो नाही तर मग कदाचित आपला अपमान झाला असता. But I am learning the law. पण मी खूप शिकलेलो आहे. I learn. मी शिकलेलो. I allow the Lord to take control of the situation. आणि मग त्या देवाच्या आत्म्याला त्या परिस्थितीचा ताबा घेऊ देतो. But if we give sometimes back answer, it can create a problem also. कधी कधी जर आम्ही उलट उत्तरं जर दिली तर कधी कधी समस्या सुद्धा उद्भवू शकतात. Gospel of John chapter 16. योहान सुवर्तमान याचा 16वा अध्याय. We have read now, again we will read that. 16 verse 12 and 13. मी वचन ते वाचलेलं आहे. पुढं वाचूया 12 आणि 13 वचन. Chapter 16, Gospel of John 12 and 13. I have yet many things to say unto you, but ye cannot bear them now. Howbeit when He, the Holy Spirit of truth, is come, He will guide you into all truth, for He shall not speak of Himself, but whatsoever He shall hear, that shall He speak, and He will show of things to come. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाही. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या
स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. We will read again since 12th verse again. आणि पुन्हा 12 वचन मी वाचूया. I have yet many things to say unto you, but you cannot bear them now. आणि मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आत्ताच त्या तुमच्याने सोसवणार नाही. Who is telling this? आणि हे कोण सांगत आहे? Jesus is telling this. येशू हे सांगत आहे. You know, Jesus is Lord. आणि येशू हा प्रभू आहे. So that's why he didn't take that his authority and he kept on bombarding, speaking. आणि म्हणून तो अधिकार घेऊन नुसतं बोलत राहत नाहीये. But sometimes some people takes hold of mic, they never stop. आणि पण काय लोक ज्या एखाद्या वेळेस माईकचा ताबा घेतात मग थांबतच नाही. Nowadays we got a super fast express. Vande Mataram, what not there, Duronto and what not there. Vande Bharat and Duronto express have come. Rajdhani has come. There are so many express have come. आणि पुष्कळशा एक्सप्रेस आजकाल आलेल्या. And but dear people of God, Jesus could have done that. पण माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तांना तो करू शकला असता. But he didn't do that. पण त्याने ते केलं नाही. He also said, I could have, but I'm waiting here. पण तो बोलते की मी देवाची वाट पाहत आहे. No, the time will come, the Holy Spirit will teach. आणि एक लक्षात घ्या की ज्यावेळेस वेळ येईल, तो पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. So we need to understand, we need to depend upon the Jesus also being the Lord, 100% God, 100% man. But when he was 100% man, he depended on the Holy Spirit. आणि आपल्याला हे माहिती आहे की येशू ख्रिस्त हा 100% देव होता आणि 100% मनुष्य होता. पण ज्यावेळेस तो मनुष्य 100% होता, तो देखील देवावरती अवलंबून होता. He was very sensitive and aware that what he has to do, he will do. What something Holy Spirit has to let him do it. आणि मग तो खूप गांभीर्य संवेदनशील होता की जे त्याला करायचंय ते त्याला केलं. पण ज्या गोष्टी पवित्र आपल्याला करायचे त्या त्याला पवित्र आपल्याला करू दिल्या. Dear people of God, माझ्या प्रिय, allow the Holy Spirit to guide you. आणि पवित्र आपल्याला तुमच्या जीवनावर मार्गदर्शन करावे. Be sensitive to the Holy Spirit. आणि शांतपणे त्या पवित्र He is the one of the best teacher. आणि तो एक उत्तम शिक्षक आहे. And he will teach you all things and lead us into all truth. आणि मग तो सर्व गोष्टी तुम्हाला शिकवेल आणि सर्व सत्यामध्ये तुम्हाला चालवेल. But as long as we allow the Holy Spirit, जसं तुम्ही त्या पवित्र आपल्याला परवानगी देणार आहात, he will lead you and guide you. तो तुम्हाला चालवेल आणि शिकवेल. He will teach us into all truth. आणि तो तुम्हाला सर्व सत्य प्रकट करेल.